आणि साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठे जनआंदोलन उभं करून म्हणजे लोकांना श्रमदान करायला लावून, लोकांना जनजागृती करून, कम्युनिटीची डेव्हलपमेंट करून, सरपंच आणि गावकऱ्यांना सुद्धा एम्पॉवरमेंट करण्याच्या अँगलनी ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य आहेत त्या सगळ्या गोष्टी करून आपल्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने मागच्या टर्ममध्ये आपण काम केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या पद्धतीने काम करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही त्या दृष्टिकोनातून सर तयारी पण भरपूर केलेली आहे. सेक्रेटरी साहेबांचं पण आम्हाला सहकार्य अतिशय चांगलं आहे. आम्ही काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहेत तेही आम्ही त्यांच्याबरोबर डिस्कस करतो आणि मॅक्झिमम चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचं जन आंदोलन तयार करून मागच्या वर्षी सर आपण जलरथ योजना जी मंजूर केली होती त्या माध्यमाने इलेक्शनच्या पूर्वी 28,000 गावामध्ये जलरथ पोहोचून 11,900 तलावांची सरपंचांची डिमांड आपल्याकडे ऑलरेडी आलेली आहे. त्या 11,900 तलावामध्ये आता सेक्रेटरी साहेबांनी जे टार्गेट सेटअप केलेले तुमच्या 100 दिवसामध्ये ते टार्गेट क्रॉस करून तिप्पट दुप्पट काम करण्याच्या संदर्भात आम्ही सचिव साहेबांना सहकार्य महाराष्ट्र शासनाला पूर्णपणे सहकार्य करू. शेखर परदेशी साहेब, प्रिया मॅडम, आता खारगे साहेब पण आहेत. आम्हाला भरपूर चांगलं सहकार्य मिळेल याच्याबद्दल कुठलीही अडचण वाटत नाही. मॅडमने आमच्या बरोबर कोविडमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. त्यामुळं आपली पूर्ण टीम आम्ही 100% गॅरंटी देतो की हे वर्ष आपल्याकडचं सगळ्यात मोठं पाण्यातलं वर्ष झालेलं आहे. थँक्यू. नमस्कार सर्वांना. माननीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय नाना पाटेकरांच्या मार्गदर्शनाखाली 2015 मध्ये अत्यंत संवेदनशीलतेतून सुरू झालेली ही लोकांनी लोकांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ या स्वरूपात सुरुवातीला सुरू झालेली चळवळ आता एका मोठ्या प्रमाणात झालेली आहे. गेल्या 9 वर्षामध्ये जवळपास 1032 गावांमध्ये फक्त पाण्याचं काम आणि इतर 52 हेड्स खाली नाम फाउंडेशनने काम केलेलं आहे. आदरणीय नानांच्या मार्गदर्शनाखाली विविध घटकांना आपल्याला स्पर्श करता येऊ शकतो का अशा पद्धतीनं हे कामकाज सुरू झालं आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त होऊन शासनाची शक्ती सुद्धा त्याला मिळते. हा एक दुग्ध शर्करा योग आहे. यातून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील पाण्याची समस्या कमी करता येईल का हे सर्वांनी मिळून जे ठरवलं होतं सुरुवातीला ते आता पूर्णत्वास येते याचा आनंद आहे. आम्ही पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा जास्त कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहोत. धन्यवाद. मला सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्या वेळी आपण ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी खरगे मुनगंटीवारांकडे होते. इतकी झाडं दिली जितकी मागितली तितकी झाडं. बरं तिने माती काढली आपण त्या बांधाऱ्यावर, मग तिथे सगळी पुन्हा वाहून जाऊ नये म्हणून. त्यामुळे तुझ्या अतिशय मनापासून अतिशय मनापासून आभार तुमचे. आपली सगळी मंडळी जी आहेत इतकं सहकार्य करतायत. सरकारमधलीच आहेत की काय असं मग प्रश्न पडावा. इतकं सहकार्य खरंच तुमचं अतिशय मनापासून आभार. फार सुंदर काम होईल. सगळेच आपण एकत्र पद्धतीनं आपण सुद्धा वेगळ्या मिटिंग घेऊन आपण आपसामध्ये भेटायला पाहिजे. नाहीतर आपला समन्वय नसेल तर तसं होणार नाही. आज आमचे टाटाचे हे चालले होते दिल्लीला. नाना तू येतोयस का? हो मग मी थांबतो. त्यामुळे हा आमचा बालमोहनचा विद्यार्थी आहे. इतक्या मोठ्या पदावर गेल्यानंतर कळत नाही करायचं काय. आपो म्हणायचं, अरे म्हणायचं, काय करायचं. फार बरं. सगळ्यांना भेटलो. या निमित्तानं आपण भेटतो पण आपण वारंवार भेटायला पाहिजे. कुठल्या जर काही उणेवा असतील तर आपसामध्ये प्रत्येक वेळी काही साहेब आपल्याला काही भेटणार नाही पण आपण आपसामध्ये भेटत राहायला पाहिजे. तुमच्याबद्दल तक्रार आहे ते मी नंतर बोलायला